डोंबिवलीची आई माऊली. नमस्कार मित्रमंडळ. आम्ही 40व्या वर्षात यावर्षी पदार्पण केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आई जगदंबेची भव्य दिव्य अशी मूर्ती, आकर्षक मूर्ती आम्ही या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे. आणि दरवर्षी हा उत्सव साजरा करत असताना आपण समाजाचे काहीतरी लागतो, आपलं समाजाशी काहीतरी नातं आहे, या उद्देशाने या ठिकाणी वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. यामध्ये आरोग्य शिबिर असतील, रक्तदान शिबिर असतील, हे वेळोवेळी नमस्कार मित्रमंडळाने घेतलेले आहेत. आणि यावर्षी एक खास अशी गोष्ट म्हणजे पहलगाम हल्ल्याचा हा देखावा आपण या ठिकाणी दाखवत आहोत. आपल्याला माहिती असेल 22 एप्रिल रोजी भेकड निर्लज्ज पाकिस्तानने आमच्या हिंदुस्थानी नागरिकांवर जो दहशतवादी प्राणघातक हल्ला केला आणि त्यात जवळजवळ 26 आमचे हिंदुस्थानी नागरिक, मी तर म्हणेन ते शहीद झालेले आहेत, ते शहीद झाले. अशा या भेकड पाकिस्तानला आपण कायम नेस्तानुभूत करण्यासाठी सन्माननीय पंतप्रधानांनी सिंदूर ऑपरेशन देखील या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडलं. परंतु अजूनही या पाकिस्तानच्या ज्या कुरगोडी आहेत त्या संपलेल्या दिसत नाहीत. आणि म्हणून हा देखावा दाखवून प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ह्या हिंदू द्वेष्ट्या म्हणजे हिंदूचा द्वेष करणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात एक मनात आग असली पाहिजे की हा पाकिस्तान हा संपला पाहिजे, हा पाकिस्तान कायमचा संपला पाहिजे. ही जी एक आग आहे ह्या प्रत्येक नागरिकाच्या मनात राहिली पाहिजे. आणि म्हणून हा देखावा दाखवून या सगळ्यांच्या मनातली ही जी आग आहे हा जिवंत ठेवण्याचा माझा एक प्रामाणिक असा प्रयत्न आहे. आणि आज आपण बघत असाल या महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडलेला आहे. महाराष्ट्राची परिस्थिती देखील खराब आहे. या सर्व परिस्थितीला बाहेर काढण्यासाठी आई जगदंबेकडे आम्ही सर्व जी आमची कमिटी आहे, आमचे इथले सगळे नागरिक आहेत, ही प्रार्थना करणार आहोत की हे आई जगदंबे, आज हे जे संकट महाराष्ट्रावर आलेले आहे या संकटातून आम्हाला बाहेर काढून पुन्हा एकदा दिल्लीचा तख्त राखणारा महाराष्ट्र म्हणून आमच्या महाराष्ट्राची ओळख होऊ दे, एवढीच आम्ही ही प्रार्थना या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद.